श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 6 ते 12 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या वाहिनीवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात शांतता राहणार आहे का, की थोडे चढ उतार अनुभवायला मिळणार आहेत? कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीला योग्य मान्यता मिळणार आहे का? पैशांच्या बाबतीत दिलासा मिळेल का, की अजून थोडं सांभाळून चालावं लागणार आहे? प्रेमात गोडवा वाढणार का, की एखाद्या छोट्या गोष्टीवरून मन दुखावणार आहे? कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील का, की काही तणाव निर्माण होणार आहे? मनात चाललेल्या विचारांच्या गर्दीत तुम्हाला समाधान सापडणार आहे का, की पुन्हा एकदा मन अस्थिर होणार आहे? चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीचे साप्ताहिक राशीभविष्य. आपल्याला हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा आठवडा तुमच्यासाठी भावनांनी भरलेला आणि थोडा विचार करायला लावणारा असेल. सुरुवातीला काही गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत, त्यामुळे थोडं खिन्न वाटू शकतं. मी एवढं करत आहे तरीही अपेक्षित परिणाम का मिळत नाही, असा प्रश्न मनात येऊ शकतो. पण जसं आठवडा पुढे जाईल तसतसं तुम्हाला परिस्थिती समजायला लागेल. काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात हे तुम्ही स्वीकारायला शिकाल. या आठवड्यात तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं असेल भावनांवर नियंत्रण ठेवणं आणि शांतपणे निर्णय घेणं. घाईघाईत घेतलेले निर्णय नंतर त्रास देऊ शकतात, त्यामुळे थोडा वेळ घेऊन विचार करणं गरजेचं आहे. जर संयम ठेवलात तर हा आठवडा शेवटी तुम्हाला समाधान देऊन जाईल. करिअर आणि नोकरी. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी थोडं दडपण जाणवेल. सुरुवातीला काही कामं अडकलेली वाटतील आणि त्यामुळे मनात चिंता वाढू शकते. पण हार मानू नका, कारण तुमच्या सातत्यामुळे हळूहळू सगळं मार्गी लागेल. वरिष्ठांकडून अपेक्षा वाढलेल्या असतील, त्यामुळे प्रत्येक काम काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. छोट्या चुका देखील मोठ्या वाटू शकतात, म्हणून लक्ष देऊन काम करा. मध्य आठवड्यात एखादं महत्त्वाचं काम तुमच्याकडे येऊ शकतं. ते सुरुवातीला अवघड वाटेल, पण त्यातूनच तुमची प्रगती होईल. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल, पण त्यासाठी संयम ठेवावा लागेल. आठवड्याच्या शेवटी थोडं हलकं वाटेल आणि कामाचा ताण कमी होईल. आर्थिक स्थिती. पैशांच्या बाबतीत हा आठवडा थोडा सांभाळून चालण्याचा आहे. सुरुवातीला काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात. घरासाठी, आरोग्यासाठी किंवा एखाद्या गरजेच्या कामासाठी पैसे खर्च करावे लागू शकतात. तुम्हाला वाटेल की पैसा येतो आहे, पण टिकत नाहीये, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. मध्य आठवड्यात एखादा अडकलेला पैसा परत मिळू शकतो, त्यामुळे थोडा दिलासा मिळेल. कोणालाही पैसे देताना किंवा गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थिती थोडी स्थिर होईल, पण तरीही बचतीकडे लक्ष द्या. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा थोडा संवेदनशील आहे. छोट्या गोष्टीवरून मन दुखावू शकतं. जर तुम्ही नात्यात असाल तर जोडीदाराशी संवाद खूप महत्त्वाचा आहे. मनातल्या भावना दडवून ठेवल्या तर गैरसमज वाढू शकतात. मध्य आठवड्यात एखादा सुंदर क्षण मिळेल, ज्यामुळे नातं पुन्हा गोड होईल. एकटे असणाऱ्यांसाठी एखाद्या नवीन व्यक्तीशी ओळख होण्याची शक्यता आहे, पण लगेच विश्वास ठेवू नका. कुटुंबात वातावरण चांगलं राहील, घरच्यांचा आधार मिळेल आणि त्यांच्यासोबत वेळ घालवताना मन शांत होईल. घर आणि कुटुंब. घराच्या बाबतीत हा आठवडा समाधान देणारा आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि जिव्हाळा वाढेल. एखादा छोटा कार्यक्रम किंवा एकत्र येण्याचा प्रसंग घडू शकतो. जुन्या गैरसमजांना दूर करण्यासाठी हा योग्य काळ आहे. आई-वडिलांशी संवाद वाढवणं फायदेशीर ठरेल. तुम्हाला घरासाठी काही नवीन करण्याची इच्छा होईल, पण खर्चाचं भान ठेवणं गरजेचं आहे. आठवड्याच्या शेवटी घरात आनंदाचं वातावरण असेल. मानसिक स्थिती. या आठवड्यात तुमचं मन थोडं अस्थिर राहू शकतं. छोट्या गोष्टींचा जास्त विचार करून तुम्ही स्वतःलाच त्रास देऊ शकता. सुरुवातीला थोडा गोंधळ वाटेल, पण जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसं मन शांत होईल. ध्यान, प्रार्थना किंवा शांत वेळ घालवणं तुम्हाला खूप मदत करेल. जवळच्या व्यक्तीशी मन मोकळं केलं तर हलकं वाटेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. थकवा, डोकेदुखी किंवा झोपेची समस्या जाणवू शकते. वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप घेणं खूप महत्त्वाचं आहे. पाणी जास्त प्या आणि हलका आहार घ्या. हलका व्यायाम किंवा चालणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. ताण घेतला तर त्याचा परिणाम शरीरावर होईल, त्यामुळे शांत राहणं गरजेचं आहे. हा आठवडा सुरुवातीला थोडा भावनिक आणि तणावपूर्ण वाटेल, पण जसजसा पुढे जाईल तसतसं सगळं हळूहळू सुधारेल. कामात मेहनत घ्यावी लागेल, पैशांच्या बाबतीत जपून चालावं लागेल आणि नात्यांमध्ये समजूतदारपणा दाखवावा लागेल. हा आठवडा तुमच्यासाठी भावनांचा आणि अनुभवांचा मिश्र प्रवास ठरणार आहे. सुरुवातीला काही गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत, त्यामुळे थोडी खंत आणि अस्वस्थता जाणवू शकते. पण जसं आठवडा पुढे सरकेल तसं तुम्ही परिस्थिती समजून घेत त्यातून मार्ग काढायला लागाल. कामाच्या ठिकाणी मेहनत आणि संयम या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत.
थोडं जास्त कष्ट करावे लागतील, पण त्याचं फळ उशिरा का होईना मिळणार नक्की. पैशांच्या बाबतीत थोडं जपून चालणं गरजेचं आहे, कारण अनपेक्षित खर्च अचानक वाढू शकतो. नातेसंबंधांमध्ये थोडे चढउतार येतील, पण समजूतदारपणा आणि शांत संवाद ठेवलात तर सगळं सुरळीत राहील. कुटुंबाचा आधार हा तुमच्यासाठी या आठवड्यात सर्वात मोठा बळ ठरेल. मनाच्या बाबतीत हा आठवडा तुम्हाला एक मोठी गोष्ट शिकवेल. प्रत्येक गोष्ट मनावर न घेता शांत राहणं. आरोग्याकडे थोडं लक्ष दिलं तर मोठ्या समस्या टाळता येतील. एकूणच हा आठवडा तुम्हाला थोडं तपासून पाहिल, पण शेवटी तुम्हाला अधिक मजबूत आणि समजूतदार बनवून पुढे नेईल. संयम ठेवलात तर शेवट गोड होणार हे नक्की. मन शांत ठेवलत आणि संयम ठेवला तर हा आठवडा शेवटी तुम्हाला समाधान देऊन जाईल. धन्यवाद.